गाइज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग। तर आज आम्ही जातोय फिरायला आणि ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे। मिनी ब्लॉग जर बघितलं नसेल तर तो नक्की जाऊन बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तर आता इथून पुढची जर्नी स्टार्ट होती तर तुम्हाला तुमच्यासोबत स्टार्ट होती, म्हणजे तुम्हाला घेऊन मी जाणार आहे। सो ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा आणि कंटिन्यू करा। आणि मिनी ब्लॉग्स बघितले नसेल तर ते पण नक्की जाऊन बघा। सकाळचे 6 वाजलेत आणि सूर्य उगवल्याचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय ना, खूप भारी वाटतंय। ह्या साईडला जास्त ऊस आणि कापूसच जास्त पेरला जातो असं मला वाटतं, कारण की आम्ही जाताना आहे ना मला जास्त करून ऊस आणि कापूसच जास्त दिसले। आणि ही गोदावरी नदी, ह्या नदीला एवढं पाणी आलेलं होतं, म्हणजे अजून पण पाऊस पडतोय ना, तर आहे ना माझी मावशी सांगत होती या पुलावरून पाणी जात होतं, एवढं या नदीला पाणी होतं। गाडीमध्ये बसून बसून एवढं बोर होत होतं, म्हणून माझे काय तर गाणे म्हणत चालू होते। आणि त्या भावाने गाडीमध्ये पेट्रोल भरलं। आम्हाला खरं तर आधी अक्कलकोटला जायचं होतं, पण रस्त्यात अचानक ठरलं की आपल्याला परळीला जायचं, म्हणजे परळीहून दर्शन करून आपण जाऊया। आलेलो आहोत आता परळी वैजनाथाला। अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे आणि तर आता आम्ही परळी वैजनाथाचं दर्शन करतो आणि त्याच्या पुढची ट्रिप तुमच्यासोबत मी एन्जॉय करते, तुम्हाला दाखवते काय काय करतो काय काय नाही ते। सो आता परळी वैजनाथाचं दर्शन मी घेते, तुम्ही पण माझ्यासोबत घ्या। आणि गाडीमध्ये काही बोलता नाही आलं, त्या क्लिप मी व्हॉइस ओव्हर करणार आहे, कारण की गाडीमध्ये गाणे चालू होते आणि कॉपीराइट लागेल, त्यामुळे चलो। आमचं दर्शन आता जस्ट झालेलं आहे आणि ना त्याच्या क्लिप आहे ना माझ्या मिनी ब्लॉग मध्ये येतील। सो मिनी ब्लॉग जर बघितलं असेल तर तो पण नक्की चेक करा। आता आम्ही वहिनीला पिकअप करू आणि वहिनीला पिकअप केल्यानंतर आम्ही अक्कलकोटला जाऊ। आता पहिले नाश्ता करू, तर ब्लॉग कंटिन्यू करा। आमचं दर्शन झाल्यावर आता इथे कोणती तरी दिंडी आली आहे आणि भरपूर वेळ लागला असता, कारण की लोक भरपूर होते। बरं झालं लवकर दर्शन झालं, नाश्ता वगैरे करून आता निघलो अक्कलकोटला। अक्कलकोटला जाण्याआधी आम्हाला वहिनीला पिकअप करायचं होतं, त्यांना पिकअप केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। तर आम्ही आत्ताच अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत आणि आता खूप जास्त गर्दी आहे। बघूया दर्शन कसं होतं काय होतं, आणि जरी लॉंग व्हिडिओ नाही झालं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायलाच भेटेल। तो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। मला वाटलं होतं स्वामींच्या गाभाऱ्यात मला फोटो व्हिडिओ क्लिक करता येतील, पण तिथे काही त्यांनी फोटो व्हिडिओ मला क्लिक करू नाही दिले, त्यामुळे काही मला क्लिप तिथल्या घेता नाही आल्या। मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले होते आणि अक्कलकोट खरंच खूप खूप सुंदर आहे। एवढं सुंदर दर्शन झालं स्वामींचं, खूप सुंदर, मला खूप जास्त भारी वाटलं। आणि नंतर आम्ही शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्यानंतर दुपारी इथे जेवायला आलो या हॉटेलला। त्यानंतर आम्हाला तुळजापूरला जायला साधारणतः 3 तास आरामात लागले असेल आणि असं बाहेर वाटलं होतं खूप जास्त गर्दी असेल, पण आतमध्ये एवढी काही गर्दी नव्हती। आम्ही आलेलो आहोत तुळजापूरला दर्शन करायला। वहिनी से हाय इन माय ब्लॉग। आम्ही तुळजापूरला दर्शन करायला आलो आहोत आणि आता मी तुम्हाला दाखवते क्लिप्स। देवीचं दर्शन करण्याआधी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि एवढी लंबी लाईन होती ते। आमचं आज तुळजापूरचं दर्शन सक्सेसफुल झालं। आता बाकीचा ब्लॉग आता मी घरी जाऊन बोलेल, आता नाही। त्यानंतर पुढे एरमाळा म्हणून आहे, तिथे एडेश्वरीचं दर्शन करायला आम्ही निघालो। तर आम्ही आता इथे आलेलो आहोत, कारण असं म्हणतात तुळजापूरचं दर्शन जर केलं तर एडेश्वरीचं दर्शन करावं लागतं, त्यामुळे आम्ही आता एडेश्वरीला आलेलो आहोत। तर ब्लॉग बघू आता कुठपर्यंत केवढा होतो, नाहीतर मग घरी गेल्यावर मी तुम्हाला निवांत गप्पा मारत बसेन। आज आम्ही 3 ते 4 देवस्थानांचं दर्शन घेतलं आणि काही मिनी ब्लॉग्समध्ये क्लिप आहेत आणि काही लॉंग व्हिडिओमध्ये क्लिप आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चलो बाय।